सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील साटेली, भेडशी, तिलारी या भागात अवकाळी वादळी पावसाचा तडाखा आहे। तर काही भागामध्ये गारांचा पाऊस झाला आहे। घोडगे गावात हजारो केळी झाडं वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली आहेत। 5 मिनिटात 50,000 केळी भुईसपाट झालेली आहेत। अनेक भागात वीज पुरवठा खंडित झालेला आहे। विनायक वंजारे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस ऑनलाईन वरून जोडले गेले आहेत। विनायक, काय अधिकची माहिती? मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झाल्याचं इथं दिसतंय। खरंच खूप मोठं नुकसान दोडामार्ग परिसरात झालंय। कारण तिलारी भाग आहे त्यामध्ये घोडगे त्यानंतर सातेली, भेडशी ही जी गावं आहेत याला पावसाने तडाखा दिलाय। गारांचा देखील पाऊस झाला त्यामुळे लाखो केळी, हजारो केळी इथे जमीनदोस्त झाली आहेत आणि लाखो रुपयांचं नुकसान इथे शेतकऱ्यांचं झालंय आणि आलेला घास शेतकऱ्यांचा कुठेतरी हिरावला गेला या पावसामुळे। त्यामुळे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होते। बिलकुल, धन्यवाद विनायक, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण बघतो अवकाळी पावसामुळे केळी, काजूच्या बागा ज्या आहेत त्या भुईसपाट झालेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। तातडीनं पंचनामे करा आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून द्या अशी मागणी देखील आता या बाधित शेतकऱ्यांनी केली आहे। सिंधुदुर्गात अवकाळी पावसाने फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे। अवकाळी पाऊस तसंच गारा देखील पडल्या आहेत।